भोयगाव येथील ठोंबरे कुटुंबाने शेतीला जोडधंदा म्हणून जय महाराष्ट्र ॲग्रो मॉल भोयगाव येथे केला सुरू, तर उद्घाटक चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांच्या हस्ते संपन्न। पारंपरिक शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकवलेल्या मालाला दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कारणास्तव आपत्ती संकट येत असते। त्यामुळे शेतकरी हा देशोधडीला लागून कर्जबाजारी होतो। त्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घरात आता मुले मुली वेगवेगळे शिक्षण घेत आहे। त्यामध्ये काही मुले व्यवसाय पद्धतीचे शिक्षण घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय करतात। त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील भोयगाव येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब ठोंबरे माजी सरपंच व त्यांचे कुटुंब यांनी आपल्या काळ्या मातीला व पारंपरिक पिकाला फाटा देत व्यवसायाकडे वाटचाल सुरू केली आहे। शेतकऱ्यांना सध्याच्या काळात धावपळ होऊ नये म्हणून भाऊसाहेब ठोंबरे माजी सरपंच व त्यांचे कुटुंबांनी जय महाराष्ट्र ॲग्रो मॉल हा व्यवसाय खताचा व औषधाचा सुरू केला आहे। या जय महाराष्ट्र ॲग्रो मॉलचे उद्घाटक चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर व भाऊसाहेब ठोंबरे यांच्या मातोश्री यांच्या हस्ते आज दिनांक 10 मे 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता संपन्न झाले। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर, कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड सभापती नितीनदादा आहेर, माजी सभापती संजय जाधव, विकास पुजारी, विलास भवर, कारभारी आहेर, योगेश ढोमसे, गणेश निंबाळकर, शरद ढोमसे, माजी सरपंच कैलास ठोंबरे, जगन बोरसे, नामदेव गलांडे, निवृत्ती ठोंबरे, गणेश ठोंबरे, सागर निकम, सोमनाथ पगार, राकेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। आलेल्या पाहुण्यांचा शाल फुलगुच्छ देऊन ठोंबरे कुटुंबाने त्यांचा सत्कार देखील करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम बोरसे यांनी केले, तर आभार भाऊसाहेब ठोंबरे यांनी मानले। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 98 22 49 99 40 89 83 1504 60। मुख्य संपादक देविदास जाधव।